प्रत्येक वर्षी मी युनिव्हर्सिटीत फर्स्ट येत गेले. कोविड आला आणि कोविडमध्ये मग माझ्या बाबांचा जॉब गेला. LLB ला गोल्ड मेडल मिळाले युनिव्हर्सिटीत फर्स्ट आल्यामुळे. त्यावेळेस घरच्यांना वाटलं अरे काहीतरी चांगलं करते. म्हणजे 2022 मध्ये माझे वडील गेले. मी ऍक्च्युली 2022 मध्ये आता मी सध्या विधी सेवेला असिस्टंट डिफेन्स काउन्सिल म्हणून कार्यरत आहे. मी स्वतः सोशल मीडिया पासून लांब राहिलेले. पालकांना तेच सांगायचे की मुलांची आवड ज्याच्यामध्ये आहे त्यांना ते परस्यू करायला द्यायला पाहिजे. उद्या आज म्हणजे ऑफकोर्स माझे आई बाबा पण रिलक्टंटच होते, पण ते तयार झाले म्हणून मी आज न्यायाधीश होऊ शकले. जर ते तयारच नसते झाले तर मी कुठेतरी एका डेस्कटॉप वरती बसून लॅपटॉप समोर घेऊन बसले असते. आपल्यापेक्षा ना कुणीतरी आपल्यावरती डिपेंड असतं ना, ते प्रेशर मला वाटतंय जास्त असते. नमस्कार, मी किरण निमोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. खरं तर आजच्या पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी, मुलाखत किंवा पॉडकास्ट हे दोन्ही शब्द बाजूला ठेवा, परंतु गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्यांची ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास अँड सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन, थोडक्यात न्यायाधीशपदी ज्यांची निवड झाली, अशा तन्वी शेख मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, वास्तवकट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत. खरं तर तुमची ही जी परीक्षा आहे ज्याच्यातून तुम्ही न्यायाधीश झालात, ती परीक्षा बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना माहीत नाही. तिचा सिलेबस काय असतो, ती परीक्षा कोण देतात, आता कोण देतं म्हणजे वकीलच देऊ शकतात, परंतु कधी देऊ शकतात, काय देऊ शकतात, हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती नाही. आणि आपल्याकडे माहिती की आता जसे DED BEd त्याच्यानंतर इंजिनियर, मेडिकल, हे जे कालाकालानुसार वाढत चाललं होतं, तसं आता वकील म्हणजे काळ्या कोटावाले भरपूर वाढत चाललेत. भरपूर ऍडमिशन होतात, भरपूर वकील दरवर्षी बाहेर येतात. सो त्यांना ही परीक्षा काय आहे हे माहिती होणं गरजेचं आहे. सो मॅडम, तुमचा प्रवास जाणून घ्यायला तर आवडेलच, परंतु तत्पूर्वी मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही लॉ केलंय, लॉ कडे तुम्ही का वळला? लॉ कडे तसं मगाशी जसं मी म्हटलं की ऍक्सिडेंटल लॉयरच म्हणायला लागेल मला, कारण का लॉ कडे येण्याचा असा काहीच प्लॅन नव्हता. मला डॉक्टर व्हायचं होतं आणि 11वी-12वी मग PCMB ग्रुप होता, पण लास्ट मुमेंटला वाटलं की मॅथ्स तसं काही नेसेसरी नाही, अभ्यास पण वाढतोय आणि एक्स्ट्रा अभ्यास करायला लागेल, सो मी मॅथ्स ड्रॉप केलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली CETच्या वेळेला मला टायफॉइड झाला आणि त्यामुळं माझा स्कोअर 145-50 अराउंड आला होता. आणि मग असं होतं की MBBSच करायचंय, बाकीच्या फील्डमध्ये नाही जायचंय. सो मग घरातल्यांनी सांगितलं की आता मॅथ्स ड्रॉप केलेलं, तर मग मी डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला गेले. 2 वर्ष डिप्लोमा कंटिन्यू केला, पण माझी थर्ड इयरची जेव्हा लास्ट सेमिस्टर होती तेव्हा मग मी घरी सांगितलं की नाही, मला इंजिनियर तरी नाहीच बनायचंय आणि सिव्हिल सर्व्हिसेस करायचंच होतं. तर मग लॉ ही एक डिग्री अशी आहे की प्रत्येक अधिकाऱ्याला मला वाटतंय लॉची डिग्री हेल्पफुल होतीच कुठे ना कुठेतरी. मग म्हटलं लॉ करते म्हणून, पण घरातल्यांना ते अजिबात म्हणजे मान्य नव्हतं की लॉची डिग्री, म्हणजे कारण 10वीचा स्कोअर चांगला होता, 12चा स्कोअर चांगला होता. सो एवढं लॉच्या डिग्रीमध्ये स्कोप आहे असं फारसं नाही आहे अवेअरनेस आपल्या इकडे. तर त्यामुळे मग तरी पण शेवटी ते तयार झाले आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला लॉचा. 2014 इंजिनिअरिंग डिप्लोमा सोडून दिला मी. थर्ड इयरचा लास्ट पेपर होता. मग असं झालं की तो पेपर दिला तर डिप्लोमा तर होणार आणि तिथून मग देर इज नो गोईंग बॅक. सो मग मी तो पेपरच नाही दिला आणि मी 12th नंतर जे 5 वर्षाचं लॉ असतंय आपलं, घरातून बाहेर नाही काढलं. एकदम मेडिकल, तुम्हाला मेडिकल करायचं होतं, तिकडे तुमचा नंबर नाही लागला, तुम्ही इंजिनिअरिंग कडे वळलात घरच्यांच्या इच्छेखातर, पुन्हा लॉ कडे. पण तिथून मग मी म्हणजे प्रत्येक वर्षी मी युनिव्हर्सिटीत फर्स्ट येत गेले पूर्ण लॉ मध्ये. तर ते कुठेतरी मग घरातल्यांना रिअलाइज झालं की ठीक आहे, आवड आहे तिला आणि करतीये, तर मग ठीक आहे. असं तो गोल्ड मेडल पण मिळाले. हो, म्हणजे लास्ट इयरला LLB ला गोल्ड मेडल मिळाले युनिव्हर्सिटीत फर्स्ट आल्यामुळे. त्यावेळेस घरच्यांना वाटलं अरे काहीतरी चांगलं करते. मग ते थोडं अवेअरनेस आला थोडासा. तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसची पण तयारी करत होता? हो, सिव्हिल सर्व्हिसेसच. तुम्ही सांगितलं की लॉ त्यासाठीच तुम्ही केला. सुरुवात कधी केली सिव्हिल सर्व्हिसेस? मी 2019 पासून सुरुवात केली, जेव्हा लॉचं पास आउट झालं तेव्हा. आणि मग तेव्हापासून डिसाईड केलं की
सो कारण सायमल्टेनियस लॉ करता करता तर अभ्यास करणं शक्य नव्हतं, कारण का आपलं कॉलेज अटेंडन्स असतो, कोर्ट व्हिजिट्स असतात आणि मग त्यामुळे लॉ झाल्यानंतर जेव्हा आपलं डिग्री झाली तेव्हा मग डिसाईड केलं की सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन चालू करूया. ओके, मग केले सुरुवात, कधी केली? हो, 2019 पासून सुरुवात केली आणि ओके. मग माझा 2020चा अटेम्प्ट होता, पण त्यावेळेला कोविड आला आणि कोविडमध्ये तर एक्झाम्स झाल्याच नाहीत, म्हणजे डेट पे डेट असं झालं आणि मग ते कोविडच्या दरम्यानच माझ्या बाबांचा जॉब गेला आणि मग मी घरी मोठी असल्यामुळं मला असं वाटलं की कितीपर्यंत आपण डिले करू शकतोय बरोबर. किंवा आपण आपल्यासाठी, आपल्या स्वप्नांसाठी त्यांना किती सॅक्रिफाईस करायला लावायचं. आणि मग मी डिसाईड केलं की आपण प्रॅक्टिस जॉईन करूयात. काहीतरी प्लॅन बी असणं फार गरजेचं आहे. आता आपण बघतोयच की प्लॅन बी किती खूप गरजेचं गरजेचं आहे. आहे. तर मग त्यामुळे प्रॅक्टिस जॉईन केली. पण प्रॅक्टिस जॉईन केल्यानंतर कळालं की सायमल्टेनियस एमपीएससी नाही होऊ शकत, कारण का प्रॅक्टिस पूर्ण लॉ बेस्ड आहे. एमपीएससीचा सिलेबस पूर्णच वेगळा आहे. बरोबर. तर मग ते तर पॉसिबल नव्हतं. आणि मग फॉर्च्युनेटली एक डिस्ट्रिक्ट जज होते, महेश जाधव सर म्हणून, कोल्हापूरला पोस्टेड. तर ते कॉलेजला गेस्ट लेक्चर म्हणून वगैरे यायचे. तर त्यांनी मग रेकग्नाइज केलं की अरे लॉमध्ये तर चांगला परफॉर्मन्स होता. मग प्रॅक्टिस, तर त्यांनी मग मला ज्युडिशरीच्या एक्झामबद्दल गायडन्स केला की कशी एक्झाम असते, काय असते, आणि मग याच्यासाठी प्रिपरेशन करायला सुरुवात कर म्हणून सांगितलं. बरं. आणि मग कळलं की सिलेबस सेमच आहे. आपण जे प्रॅक्टिसमध्ये करतोय तेच आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास वाया पण नाही जाणार आहे. म्हणजे एक बॅकअप प्लॅन आपला वकिली कधी पण आपण रिवाईव्ह करू शकतो. म्हणजे जरी ज्युडिशरीचं नाही झालं तरी असं नाहीये की तो अभ्यास वाया जाणार आहे. तो कुठे ना कुठेतरी उपयोगाला येतो. अर्थातच, कारण तुमचा सिलेबस होता सगळा. आमचा सिलेबस होता. Yes. आणि मग त्यामुळे 2022 पासून मग मी ह्याचं ज्युडिशरीचं प्रिपरेशन करायला चालू केलं. ओके, असंही तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची होतीच आणि करत होतात तुम्ही. हो. सो डेप्युटी कलेक्टर नाही तर तुम्ही न्यायाधीश. इकडे न्यायाधीशची परीक्षा देण्यासाठी तुम्ही मग कशा पद्धतीने तयारी केली? मी ऍक्च्युली 2022 मध्ये, आता मी सध्या विधी सेवेला असिस्टंट डिफेन्स काउन्सिल म्हणून कार्यरत आहे. ओके. तर हा माझा इंटरव्ह्यू 2022 साली झाला होता. अच्छा. आणि त्याच्यासाठी काही एक्झाम असते? नाही, त्याचा इंटरव्ह्यू होता आमचा. जे पूर्ण कोल्हापूरचे डिस्ट्रिक्ट जजेस आहेत आणि प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज आहेत. त्यानंतर आपले जिल्ह्याचे डीजीपी आणि लिगल एडचे सेक्रेटरी, असं सगळ्यांचं पॅनल असतं. ओके. आणि ते आपला इंटरव्ह्यू घेतात. त्यासाठी कोण अप्लाय करू शकतो? त्यासाठी असिस्टंट पदासाठी 0 to 3 इयर प्रॅक्टिशनर, क्रिमिनल प्रॅक्टिस ज्यांची आहे ते कुणीही अप्लाय करू शकतात. अच्छा, मी काम काय असतं तुमचं? याच्यामध्ये काम असं आहे की आपल्या राज्याकडून ज्यांच्याकडं परिस्थिती नाही आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे, अशा आरोपींना आपण फ्री लिगल एड प्रोव्हाइड करत असतो. ओके. तर तो म्हणजे मग त्याच्यासाठी आपण लॉयर म्हणून अपॉइंटेड आहे आणि अच्छा. मग त्यांचं फ्रीमध्ये त्यांना आपण लिगल सर्व्हिसेस, म्हणजे ॲज अ ॲडव्होकेट आपण रिप्रेझेंट करतो, पण त्यांच्याकडून फीज नाही घेतली जात अच्छा, कुठल्याही मग ते प्रकारची. पीपी कोण असतं, ते काय करतात? पीपी हे गव्हर्नमेंटला रिप्रेझेंट करत असतात. ते अच्छा. सरकारी वकील असतात, मग पब्लिक ते- प्रॉसिक्युटर. ओके, ते आरोपीच्या बाजूने नाही लढत? ते आरोपीच्या बाजूने नाही, अच्छा. ते महाराष्ट्र शासनचे असतात आणि आम्ही आरोपींकडून. ओके, आणि आता सध्या तुम्ही ते काम करताय? ते मी काम करतेय. क्या बात आहे. आणि हे सगळं करत असताना तुम्ही अभ्यास करत होता? हो. तुम्ही तर सुरुवातीला म्हणलं की स्पर्धा परीक्षेची तयारी आणि वकिली दोन्ही सोबत नाही शक्य नव्हतं. हा, पण इकडे तुमचा सिलेबस आणि हे सगळं सेम same होतं. हा, त्यामुळे ती उलट मला वाटते फार मदत झाली, कारण का प्रॅक्टिसमध्ये डेली आपण काय, जे वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस आपल्या समोर येतात, तर कळतं की खरोखर ग्राउंड लेवलला कामकाज कसं चालतंय, वकील कशा पद्धतीनं मॅटर हँडल करतात, किंवा आरोपींची काय मेंटॅलिटी असते, हे सगळ्या गोष्टी लक्षात येतात ग्राउंड लेवलला काम करताना, प्रॅक्टिस करताना. आणि फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा त्याला प्रॅक्टिकल थोडीशी जोड मिळाली तर मला वाटते जास्त चांगला अभ्यास होऊ शकतो. एक्झॅक्टली. आणि नक्कीच. याचा फायदा तुम्हाला इंटरव्ह्यू साठी पण झाला असेल? हो, खूप फायदा झाला. म्हणजे माझा इंटरव्ह्यू पूर्णपणे प्रॅक्टिस बेस्ड झाला, त्यामुळं क्वेश्चन आन्सरिंगला मला फार हेल्प झाली त्याची. ओके. आता बऱ्यापैकी कॅन्डिडेट किंवा तुमचे जे काही वकील असतील यांना माहित नसते ही एक्झाम, जसं की तुम्हाला पण माहित नव्हती असं तुमच्या बोलण्यातून जाणवलं. हो. काय नक्की हे एक्झाम कशी असते, कोण देऊ शकतं आणि काय पॅटर्न काय असतो? आता ज्युडिशरीची एक्झामसाठी 2 लोक एलिजिबल असतात. एक म्हणजे फ्रेशर आणि एक म्हणजे प्रॅक्टिशनर. तर फ्रेशरचं सध्या सुप्रीम कोर्टमध्ये
आपली पेंडिंग आहे की प्रॅक्टिस कंपल्सरी 3 इयर करण्याच्यासाठी आता एक केस आहे. तर आता सध्याच्या घडीला तरी प्रॅक्टिशनर देऊ शकतात. एज क्रायटेरिया 25 इयर्स आहे. 55% मार्क्स पाहिजेत ॲग्रिगेट आणि बॅक कुठलाही नाही राहिला पाहिजे फ्रेशरसाठी. आणि जर यातला कुठलाही क्रायटेरिया जर आपण नाही फुलफिल करत असलो तर मग आपण प्रॅक्टिशनरच्या कॅटेगरीमध्ये 3 वर्षानंतरच आपण अपियर होऊ शकतो. त्याला काही एज क्रायटेरिया आहे? त्याला आहे 35 ओपन साठी आहे आणि कास्टसाठी 40 इयर्स आहे. मी प्रॅक्टिशनर मधूनच भरला होता कारण माझा 25 इयर्सचा क्रायटेरिया म्हणजे 2 वर्ष इंजिनिअरिंग केल्यामुळे तो फुलफिल झाला नव्हता. बनायचं होतं डॉक्टर, गेल्या मेडिकलकडे बनला, सॉरी इंजिनिअरिंगकडे बनला जज. ठीक आहे. काय नक्की परीक्षा पद्धती कशी असते, म्हणजे कशी परीक्षा असते? आणि एमपीएससी कंडक्ट करते? हो, एमपीएससी कंडक्ट करते. पण ऍक्च्युली एमपीएससी कडे एक्झाम कंडक्ट करण्याचं आहे, हायकोर्टच पूर्ण प्रोसेस असते. पेपर चेकिंग आमचे मेन्स वगैरे पण ऑनरेबल डिस्ट्रिक्ट जजेसच करत असतात. कंडक्ट एमपीएससी. परीक्षा पद्धती कशी असते? परीक्षा 3 टप्पे असतात परीक्षेमध्ये, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम्स मध्ये 100 मार्कांचा पेपर असतो, ज्याला 12 आमचे जे ऍक्ट्स आहेत ते असतात. आता नवीन बीएनएसएस मुळे आता 15 सब्जेक्ट झालेले आहेत. पूर्ण ऍक्ट तुम्हाला असतं? हो, पूर्ण सिलेबस म्हणजे पूर्ण ऍक्ट असतो. आणि त्याच्यानंतर मग मेन्सला 2 पेपर असतात, एक सिव्हिल आणि एक क्रिमिनल. आणि त्याच्यानंतर मग मुलाखत असते 50 मार्क्स. आणि मेन्स जी असते ती कशी असते? ती डिस्क्रिप्टिव्ह असते. पूर्ण पेपर लिहायचे? पूर्ण पेपर 2 पेपर एका दिवशी असतात, एक सकाळी होतो आणि एक दुपारच्या सत्रात होतो. 100 मार्काचे 2 पेपर एका दिवशी. किती वेळ असतो? 3-3 तास असतात. एकाच दिवसात 2 पेपर? एकाच दिवसात 2 पेपर असतात. मी याच्यासाठी विचारतो कारण आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह मोडवरती आलेली आहे. 2025 जी काही एक्झाम आहे ती डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. सो विद्यार्थ्यांना तेही कळणं गरजेचं आहे की आता तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह, अर्थात सिलेबस वेगळा आहे, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु अजूनही भीती विद्यार्थ्यांच्या मनातून गेली नाही डिस्क्रिप्टिव्हची. काय सांगाल, तुम्हाला काय अडचण आली डिस्क्रिप्टिव्ह? डिस्क्रिप्टिव्हचं सगळ्यात महत्वाचं हाच आहे की तुमचं एकतर हँडरायटिंग क्लीन करण्यावरती भर दिला पाहिजे. म्हणजे आपण लिहिण्याची कसं होतं, जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं आपली लिहिण्याची प्रॅक्टिस कुठेतरी कमी होत जाते. माझा अभ्यासाचा पॅटर्न समोर असा होता की मला लिहून जास्त अभ्यास होतो. म्हणजे मी वाचल्यानंतर ते प्रयत्न करते की मी आहे तसं लिहून काढेन. तर मला वाटतं ते मला लक्षात राहायला सोपं जायचं, त्यामुळे मला रायटिंग प्रॅक्टिस होती. तर मला वाटतं विद्यार्थ्यांनी त्याच्यावरतीच भर दिला पाहिजे की आपलं जसं प्रेझेंटेशन आहे पेपरमध्ये ते फारच गरजेचं आहे. आणि क्लीन हँडरायटिंग आणि खाडाखोड नाही झाली पाहिजे, कारण आपणच जर एक्झाम देणार असलो आणि आपल्या समोर एखादा छान प्रेझेंट झालेला पेपर आला तर आपल्याला पण नक्कीच ते प्रेझेंटेबल असल्यामुळे चांगलंच वाटेल. तर रायटिंग प्रॅक्टिस रोज आपण कंपल्सरी आपली 31-40 पानं लिहून झालीच पाहिजे. हो, डेली. कारण हो, मी लिहायचे, कारण का आमचा पेपर 45 पेजेसचा एक पेपर असतो. आम्ही एका दिवसात 2 म्हणजे नाही म्हटलं तर आम्ही 100 पेजेस एका दिवशी असतात मेन्ससाठी. तर प्रॅक्टिस असल्याशिवाय ते शक्यच नाही. आणि मायन्यूट डिटेल्स महत्वाचे आहेत. म्हणजे आपण जो पेन वापरणार आहे एक्झामला तो पण मी वर्षभर सेम पेन वापरायचे, म्हणजे की ह्याच पेनाने मला लिहायचं. त्या पेनाची पण तुम्हाला सवय झाली पाहिजे, इतकं आपल्याला त्याच्यावरती फोकस करायला लागतो. ऐन वेळेला तुम्ही कुठले चेंजेस करत नाही? कुठले चेंजेस नाही. जे काय करणार आहे ते अगोदर पासून माहिती असायचं की हेच करायचं आहे. अच्छा. ज्या दिवशी तुमचं ठरलं होतं की तुम्हाला मेडिकल करायचं, फॅमिलीला वाटत होतं की इंजिनिअरिंग करावं, तुम्हाला वाटत होतं डेप्युटी कलेक्टर बनायचं, आज तुम्ही न्यायाधीश झाला. ज्या दिवशी रिझल्ट लागला काय म्हणजे सिच्युएशन होती कुटुंबाची, किंवा काय परिस्थिती त्या दिवशी? नक्कीच खूपच आनंद झालेला, कारण का आमची एक्झाम तरी 3 वर्ष चालली. म्हणजे आमची ऍड आहे 2022ची, आमची प्रिलिम्स झाली 2023ला, मेन्स झाली 2024ला आणि इंटरव्ह्यू झाला 2025ला. नशीब रिझल्ट 2025ला लागला. हो, शेवटच्या दिवशी इंटरव्ह्यू, ज्या दिवशी शेवटचा इंटरव्ह्यू झाला त्याच दिवशी आमचे पण रिझल्ट म्हणजे डिक्लेअर होतात. पण 3 वर्ष म्हणजे खूपच लॉंग प्रोसेस असते आणि कुठेतरी मग मेंटल तो स्ट्रेस आणि हे सगळं असते. त्यामुळे जेवढं कष्ट काय केलंय ते एक म्हणजे फ्रुटफुलनेस जो आहे का आपण जे काही केलंय आतापर्यंत
त्यामुळे घरातल्यांना तर खूप, म्हणजे मी 29 तारखेला आमचा लास्ट इंटरव्ह्यू होता आणि समोर माहित होतं की 29 मार्च आणि माहित होतं की आज संध्याकाळी रिझल्ट येईल, तर ती धाकधूक म्हणत होती. म्हणजे आपल्याला किती पण माझा फर्स्ट अटेम्प्ट असल्यामुळं हे माहिती नसतं की म्हणजे हे मी लिहिलंय तर मला इतके मार्क्स भेटतील किंवा मी इंटरव्ह्यू असा दिलाय तर मी पास होईन का नाही, ते समोरच्यांना ते आन्सर्स आवडतील का नाही, ह्याच्याबद्दल फर्स्ट अटेम्प्ट मला वाटते अगदीच ब्लँक असतात, कारण त्यांना काहीच माहिती नसतं आणि त्यामुळं ती एक भीती होती मनामध्ये. आणि रिझल्ट लागल्यानंतर मग म्हणजे मी चेकच करत होते एमपीएससीच्या वेबसाईटवरती कधी येतोय, तो फायनली पीडीएफ आली आणि ते ओपन केल्यानंतर 5th नंबरला नाव दिसल्यानंतर एक अच्छा, तुमचं 5वी रँक आहे? हो, 5वी रँक. क्या बात आहे. फर्स्ट अटेम्प्ट तुमचा? फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. हो. आणि कुठे होता तुम्ही ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी? मी घरीच होते. म्हणजे घरी मी जेव्हा रिझल्ट आमचा इंटरव्ह्यू 19 माझा मार्चला झाला होता, मग मी लगेचच परत कोर्टात जायला सुरुवात केली, कारण का पुढचे 10 दिवस आणि इंटरव्ह्यू होते. तर ते प्रेशर खाली राहण्यापेक्षा आपल्या आपल्या कामात राहिलं तर मला वाटते खूप हेल्प होते ते स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी, कारण आपण कामात असतो, दिवस पूर्ण त्यात आपला निघून जातो. ज्यावेळेस रिझल्ट आला हे कळलं तुम्हाला, कुणाला सांगितलं? सगळ्यात पहिल्यांदा तर मम्मीलाच सांगितलं. मम्मी वॉकला गेलेली आणि ऍक्च्युली मावशी वगैरे सगळे थांबलेले घरी, कारण का रिझल्ट येणार आहे सगळ्यांना माहित होतं, तर सगळे ऑलरेडी घरी होते. मग ते वाट बघितली संध्याकाळी 7-8 वाजले तरी रिझल्ट आमचा आलाच नव्हता. मग सगळ्यांना होप्स गेले की आता आज काही येत नाही रिझल्ट. ते वॉकला गेले तर आणि अचानकच आला 8:15 वाजता वगैरे. रात्री 8:15 ला रिझल्ट आला. तर मग लगेच त्यांना फोन केला, बोलवलं. तर मम्मी वगैरे सगळे ते आनंदाश्रू होते सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये. कारण जे स्वप्न तुम्ही 3 वर्ष पाहत होतात, तुम्ही 3 वर्ष पाहत होतात, परंतु तुमचे आई वडील ते किंवा तुमचं कुटुंब असेल हे लहानपणापासून पाहत होतं. या क्षणाचीच ते वाट पाहत होते ना. ते आई बाबांचे कष्ट सगळ्यात जास्त असतात. म्हणजे त्यांच्या सपोर्ट शिवाय आपण कुठलंच काही मला वाटत नाही अचीव्ह करू शकतो. म्हणजे 2022 मध्ये माझे वडील गेले आणि तर त्यांच्यानंतर मम्मीनी आम्हाला खूप सपोर्ट केलाय. म्हणजे माझ्या पूर्ण एक्झामच्या प्रोसेसमध्ये असेल किंवा आमच्या बरोबर ती फार खंबीरपणे उभी राहिली आहे आणि लहानपणापासून तिचे कष्ट खूपच जास्त आहेत. म्हणजे माझ्या शाळेमध्ये पण एक्झामला मी आत असायचे तर मम्मी माझी बाहेर बसलेली असायची, ऊन असू दे पाऊस असू दे, तर ती नेहमी मला वाटते ती माझ्या थ्रू कदाचित तिची स्वप्न पूर्ण करत होती त्यावेळेला. तर नक्कीच. बाबा तुमचे कोविडमध्ये गेले का? नाही, कोविडमध्ये नाही. 2022 साली त्यांना शुगरचा त्रास होता, तर त्याच्यानंतर हार्ट अटॅकच त्यांचं म्हणजे त्यामुळे डेथ झाली. अच्छा, म्हणजे 2019ला तुम्ही जबाबदारी खांद्यावर घेतली. हो. आणि शेवटी कसं असतं, जो आधाराचा खांदा असतो तोच तुम्हाला सोडून गेला, तरी तुम्ही तेवढ्या मेहनतीने ह्या सगळ्या गोष्टी करत होतात. अर्थात ही छोटी गोष्ट नाहीये. तुमचं यश पाहायला तुमच्या बाबांना. त्यांचं खूप स्वप्न होतं खरं तर. म्हणजे त्यांना नेहमी वाटायचं, माझे बाबा ऍक्च्युली MA होते इंग्लिशमध्ये आणि त्यांच्या वेळेला इतकं गायडन्स म्हणजे नव्हता, स्पर्धा परीक्षांच्या बद्दल इतका अवेअरनेस नव्हता. त्यांना नेहमी वाटायचं की मी त्यावेळेला MPSC करायला पाहिजे होतं कुठेतरी आपण, कारण माझे जे आजोबा होते ते शिक्षण अधिकारी होते. तर आणि तर त्यांना कुठेतरी वाटायचं की आपण नाही का ह्या फील्डमध्ये यायला पाहिजे होतं. ते मला नेहमी सांगायचे की ठीक आहे, मी नाही झालं तरी तुझ्या थ्रू ते कुठेतरी स्वप्न पूर्ण होताना त्यांना पण बघायचं होतं. तर ते असते तर खूप नक्कीच आनंदी झाले. परंतु त्यांनी पाहिलेलं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं, हेच खरं तर त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे. अर्थातच यश अपयश येत असतं, परंतु तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये यश संपादन केलं. नक्की आता बऱ्यापैकी ज्यांना कोणाला ह्या परीक्षेची तयारी करायची, ते कोणाची तरी स्ट्रॅटेजी, टॉपरची स्ट्रॅटेजी, तुम्ही 5व्या रँकने पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्ही पास झाला. कशा पद्धतीने अभ्यास करत होता तुम्ही? मी ऍक्च्युली जॉब करता करत होते. म्हणजे माझा हा जॉब, कारण आमची ऍडच आली नाही 2022 मध्ये. 2023 मध्ये ऍड आली, जोपर्यंत की हा जॉब मला ऑलरेडी लागलेला होता. तर डिफिकल्ट होतं दोन्ही तसं मॅनेज करणं, कारण 10:30 ते 6 पर्यंत कोर्टच असतं. तर मग माझं रुटीन
सेट असायचं. मी सकाळी 6:15ला उठायचे. मग त्याच्यानंतर अभ्यास करायचे. मग पुन्हा कोर्टात दिवसभर. पुन्हा आल्यानंतर मग अभ्यास करायचा. असंच हे वर्षभर रुटीन तसं होतं. पण एक्झामच्या अगोदर म्हणजे प्रिलिम्सच्या अगोदर मग मी एक 10-15 दिवस सुट्टी घेऊन मग त्यावेळेला मी अगदी म्हणजे 18-19 तास सलग अभ्यास करायचे. कारण मग काही ऑप्शनच नव्हता. आणि कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावरच होती. हो, माझ्यावरच होती. कारण वडिलांचा जॉब गेल्याच्या नंतरच मी प्रॅक्टिस जॉईन केलेली होती. आणि भाऊ तुमचा छोटा होता. छोटा. हो. मग उदरनिर्वाहासाठी फक्त तुमच्यावरती डिपेंड माझ्यावरतीच. हो. ओके. मग ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायचा, कारण तुम्ही तर नोकरी करून अभ्यास करत होता. हो. बऱ्यापैकी विद्यार्थी आपण पाहतो की पुण्यासारख्या ठिकाणी किंवा आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी अभ्यासिकेमधून बसून पूर्ण वेळ अभ्यास करत असतात. नक्की हा अभ्यास करत असताना कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत विद्यार्थ्यांनी, नवीन विद्यार्थ्यांनी? सगळ्यात पहिल्यांदा तर हे सांगेन की तुमची जर खरोखर स्वतःची इच्छा असेल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये यायचंय तरच आलं पाहिजे. म्हणजे कोणीतरी आई बाबा प्रेशराईज करतात म्हणून किंवा कोणाचं तरी काहीतरी रील व्हायरल होतात आता रिझल्टच्या काळामध्ये किंवा काय, ह्या बेसिसवरती एक असं स्पॉन्टेनियस डिसिजन घेण्यासारखी या परीक्षा कुठल्याच म्हणजे फक्त JMFC नाही, सगळ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचं तेच आहे. कारण खूप सॅक्रिफायसेस आहेत पूर्ण प्रोसेसमध्ये. तुम्ही झोपत नाही, तुम्ही फ्रेंड सोबत नाही बोलत, तुम्ही कुठले फॅमिली फंक्शन्स नाही अटेंड करू शकत. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट सोशल मीडिया. मी स्वतः सोशल मीडिया पासून लांब राहिलेले, म्हणजे प्रोसेस ज्या किंवा फेसबुक वरती तर मी नाहीच आहे, पण इन्स्टा, व्हॉट्सअप पण मी बंद केलेलं होतं. आणि इव्हन अभ्यास करताना माझं फिक्स असायचं की फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि साईडला ठेवून द्यायचा आहे. कारण असं काय फार मी घरी अभ्यास करायचे, मला लायब्ररीत अभ्यास नाही होत, मला मोठ्याने वाचून अभ्यास करण्याची सवय आहे. तर त्यामुळे माझ्यासाठी तर लायब्ररी कसं सुटेबल कधी नव्हते. पण माझा फोकस होता की सोशल मीडिया तर 100% नाहीच वापरला पाहिजे. कारण त्याच्यातून खूप डिस्ट्रॅक्शन्स होतात. जरी आपण 5 मिनिट जरी सर्फिंग केलं तरी ते 5 मिनिटात जे बघतो ते दिवसभर आपल्या डोक्यात राहत असतं. त्यामुळे सोशल मीडियापासून लांब राहिलं पाहिजे आणि ऑनेस्ट प्रिपरेशन पाहिजे किती पण झालं तरी. म्हणजे मी भलेही म्हणेन की 18 तास अभ्यास करतोय, पण खरंच 18 तास करतोय का? भलेही तुम्ही 5 तास बसा, पण ऑनेस्टली अभ्यास करा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अगदी बरोबर. कारण 18 तास अभ्यास करताना तुम्ही सकाळी 7ला बसणार आणि रात्री 11ला लायब्ररीतून बाहेर जाणार. मधल्या वेळात 8 तास तुम्ही इंस्टाग्रामवरतीच असणार. अर्थात म्हणजे तुम्ही आजच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये तुम्ही सोशल मीडिया वापरत नाहीत आणि मोबाईल स्विच ऑफ करून अभ्यासाला बसताय. हेच खरं तुमचं यश आहे. कारण अभ्यास करताना मोबाईल पासून दूर बसणं ही तुमच्या यशाची पहिली पायरी नाही. 100% हेच मला वाटते. कारण का शक्यच नाहीये. तुम्ही फोन तुम्हाला कंटिन्यू तुम्ही स्विच ऑफ नाही केला तर कोणाचा तरी फोन तुम्हाला येत राहतो, कोणतरी काहीतरी सांगत राहतं. स्पेशली जेव्हा तुमचं प्रिपरेशन एक्झाम जवळ आलेली असते त्यावेळेला फ्रेंड्स आपले जे सायमल्टेनियसली प्रिपेअर करत असतात, काय होतं त्यांची काहीतरी भीती असते, ते तुम्हाला फोन करून काहीतरी सांगतात, तुमच्या डोक्यात तेच येते, मी हे नाही वाचलं, मी ते नाही वाचलं. तुम्ही घाबरताय, तुम्ही पण लगेच ते घेऊन बसता. म्हणजे हे थोडंसं नाही झालं पाहिजे. तुमची स्ट्रॅटेजी क्लिअर पाहिजे. खरंय. आणि तुम्ही जे सांगितलं की कुठली तरी रील येतात म्हणून ती रील पाहून तुम्ही प्रिपेअर करताय, ते एक्सटर्नल मोटिवेशन असतं, ते 2 दिवसासाठीच असतं. आज आपण पाहतो तुम्ही कोल्हापूरचे आहेत, कोल्हापूरचे तुमचे बिरुदेव डोने ज्यांची IPS म्हणून आता निवड झाली. म्हणजे एकदम जंगी त्यांचं स्वागत होतंय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आणि मीडियाने एक गोष्ट सांगितली की मेंढपाळाचा मुलगा मेंढ्या ओळत असताना उन्हातानात अभ्यास करून झाला IPS. आणि एका बाजूला बिरुदेव सांगतायत की मी दिल्लीमध्ये जाऊन अभ्यास केला, मी पुण्यामध्ये जाऊन अभ्यास केला, मी पूर्ण वेळ अभ्यासासाठी देत होतो, मी खूप कमी मेंढ्यांच्या मागे गेलोय. परंतु मीडिया ते दाखवतच नाहीये. मीडिया काय दाखवते? मीडियाला TRP पाहिजेत. आणि स्वतः बिरुदेव म्हणतात की मीडियाला TRP पाहिजेत. ते मेसेज देत आहेत की तुम्ही, मी जो दिल्लीमध्ये बसून अभ्यास केलाय, माझी मेहनत केली, ते स्ट्रगल केले, ते तुम्ही दाखवा. की फक्त मेंढपाळाचा मुलगा झाला IPS म्हणजे सगळ्याच मेंढपाळाच्या मुलांनी स्पर्धा परीक्षेत यायचं किंवा इतर जे काही गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांनी
ते पाहायचं अरे मेंढपाळाचा मुलगा जर मेंढ्या वळून IPS अधिकारी होतो तर आम्ही का नाही होऊ शकत. म्हणजे एक पिढी बर्बाद करण्याचं काम मीडिया करते. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हटलात की सोशल मीडियावरती जे येणाऱ्या रील आहेत त्यातलं पण वास्तव जाणून घेणं गरजेचं आहे. बिरोदेव स्वतः सांगतायत की मी दिल्लीमध्ये बसून अभ्यास केलाय, मी पुण्यात बसून अभ्यास केलाय, मी पूर्ण वेळ अभ्यास केलाय. अर्थात धनगर समाजातील एक मुलगा IPS होणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण लहानपणापासून मेंढ्यांमध्ये वाढलेला मुलगा आज तो जर IPS बनत असेल तर त्याचं एवढं मोटिवेशन कुठंच नाही. परंतु याचा अर्थ असा नाहीये की मग प्रत्येकानेच त्या क्षेत्रात आलं पाहिजे. हे वास्तव पण जाणून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जो आता मेसेज दिला की हे एक्सटर्नल मोटिवेशन जे आहे की तुम्ही स्वतःला ओळखा. अर्थात बिरोदेव असेल किंवा तुम्ही असाल तुमच्याकडे पाहून स्पर्धा परीक्षेत येणं चुकीचं नाहीये, पण आधी स्वतःला ओळखा. प्रत्येक जण बिरोदेव होऊ शकत नाही आणि ते व्हायचं असेल तर तुम्हाला बिरोदेव सारखं कष्ट करावं लागेल. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला जसा पालकांचा विरोध होता या क्षेत्रात येण्यासाठी, त्यांना वाटत तुम्ही इंजिनियर व्हावं, तुम्हाला वाटत होतं मेडिकल व्हावं, काय सल्ला द्याल तुम्ही पालकांना? मला वाटतंय मी नेहमी सगळ्यांना सांगत असते की फाइंड युअर सेल्फ अ प्रोफेशन यू डोंट नीड अ हॉलिडे फ्रॉम. कारण मला वाटतंय लाईफ टाईम ही गोष्ट करायची आहे. टिल यू गॉना डाय यू गॉना बी इन दिस प्रोफेशन. तर जर असं काहीतरी असलं की कोणीतरी सांगतंय म्हणून किंवा कोणीतरी मला ही गोष्ट म्हणजे एक इन्स्पिरेशन झालेली 2 दिवस असं, तर मला नाही वाटत तुम्ही त्या कुठलंच प्रोफेशन, नॉट ओनली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स बट एनी अदर प्रोफेशन, बी इट इंजिनिअरिंग, मेडिकल, काही असेल, तुम्हाला जी मनापासून आवड आहे ना, जसं आपल्याला 3 इडियट्स मध्ये रॅन्चोनी सांगितलेलंच होतं की जे मनातून वाटतंय तुम्ही ते करा. म्हणजे आणि त्याच्यात आपण जास्त 100% देतो. मला पालकांना तेच सांगायचंय की मुलांची आवड ज्याच्यामध्ये आहे त्यांना ते परस्यू करायला द्यायला पाहिजे. उद्या आज म्हणजे ऑफकोर्स माझे आई बाबा पण रिलक्टंटच होते, पण ते तयार झाले म्हणून मी आज न्यायाधीश होऊ शकले. जर ते तयारच नसते झाले तर मी कुठंतरी एका डेस्कटॉप वरती बसून लॅपटॉप समोर घेऊन बसले असते. तर अर्थात ते तुमच्यावर डिपेंड करते, तुम्ही कसं कन्व्हिन्स करताय. कारण तुमच्यापेक्षा ते तुम्हाला जास्त ओळखत असतात. आपली मुलगी किंवा आपला मुलगा, आपला पाल्य काय करू शकतो हे तुमच्यापेक्षा त्यांना जास्त माहिती असतं. अर्थात त्याच्यामुळे त्यांचा वाटा असतो. मला सांगा की एकतर वडिलांचा जॉब गेल्याच्या नंतर तुम्ही ती जबाबदारी स्वीकारली कुटुंब चालवायची, त्यानंतर वडील तुम्हाला खाली सोडून गेले. अर्थात दुःखाचा डोंगर तुमच्यावरती होता. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला कुटुंबही सांभाळायचं होतं, तुम्हाला इकडे प्रॅक्टिसही करायची होती आणि अभ्यासही करायचा होता. प्रेशर येत नव्हतं? येत होतं नक्कीच. मला वाटतं आपल्यापेक्षा ना कुणीतरी आपल्यावरती डिपेंड असतं ना, ते प्रेशर मला वाटतंय जास्त असते की मी एक्झाम फेल झाले तर फार तर कायच होणार आहे, मी वकिली करेन असं आहे. पण आपल्या कुटुंबाची जी जबाबदारी आहे आपल्यावरती, आईची जबाबदारी आहे, भावाची जबाबदारी आहे, त्यांनी काहीतरी जी स्वप्न पाहिली आहेत ती आपल्याला पूर्ण करायची जेव्हा असतात त्यावेळेला ते प्रेशर जास्त असतंय की तुमच्याकडे कोणीतरी बघत असते की यांच्यामुळे मी पुढे कुठेतरी म्हणजे माझं लाईफचं डिसिजन डिपेंड आहे. तर ते प्रेशर असतंय नक्कीच. म्हणजे आणि मी तर घरी प्रिपेअर करत होते, त्यामुळे सायमल्टेनियस असं आजूबाजूला काही वातावरण नव्हतं. जसं पुण्यात सदाशिव पेठेत बऱ्यापैकी आपले हे असतात, म्हणजे फ्रेंड्स असतात, ते पण त्याच फेजमधनं जात असतात, ते समजून घेत असतात आपली काय मेंटॅलिटी आहे. मला असं व्हायचं की हे आपण कोणाशी शेअर पण नाही करू शकत, म्हणजे कसं प्रिपेअर, कुठेपर्यंत आलोय, काय आलोय, कॉम्पिटिशन बाहेर काय चाललंय, हे दोन्ही ह्याला प्रोज अँड कॉन्स दोन्ही पण आहेत. असं वाटतंय की नाही कळणं इन अ वे चांगलं पण आहे, पण ते शेअर करायला प्रेशर नक्कीच कुठेतरी. पण फ्रेंड्स होते जे माझे नेहमी मला सपोर्ट करायचे. मला जरी वाटायचं की मी नाही करू शकणार आहे तरी त्यांचा कुठेतरी सगळ्यांचाच बिलीफ जो होता. तर सगळे म्हणतात म्हणजे एक नेहमी एक मी ऐकली गोष्ट की आपल्याला जर आपल्यावरती विश्वास नसला तर जे आपल्यावरती विश्वास ठेवतात ना, कधी कधी त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघायला पाहिजे आपण, तर त्यांना कदाचित तर आपण पुढं जाऊ शकतो. तर तसं होतं. सगळेच जण म्हणजे टीचर्स असतील माझे किंवा आमचे कोल्हापूरमधले जजेस आहेत सगळे किंवा माझे घरातले, ह्या सगळ्यांनी खूप नेहमी मला मोटिवेट केलंय. मी म्हणजे कधी कधी घाबरायचे की फर्स्ट अटेम्प्ट आहे, होईल का नाही, तुमचं होणार आहे आणि तुम्ही करणार आहे. त्या बिलीफनी तुम्ही जे सांगितलं की सदाशिव पेठ आणि तुम्ही एकट्याच तिकडे अभ्यास करत होता. ऍक्च्युली कधी कधी अज्ञानात पण सुख असतं. आणि
तुम्ही कदाचित तिकडे होतात, इकडचं कॉम्पिटिशन तुम्हाला माहित नव्हतं, त्याच्यामुळे तुम्ही तुमचं बेस्ट देत होतात. मे बी. तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटर होतात. कदाचित तुम्ही या कॉम्पिटिशन मध्ये पडला असतात तर तुम्ही भरकटत गेला असतात. आताच युपीएससी मधून महाराष्ट्रातून जे काही दुसरे आलेले आहेत, शिवांश जागडे, हे देखील असेच अज्ञातवासातच राहत होते असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्याही अज्ञानात त्यांनी सुख मानलं होतं. ते एकटेच अभ्यास करत होते, घरी अभ्यास करत होते, झाले. तो काळ गेला. वातावरण असलं पाहिजे किंवा तुम्हाला एक्सटर्नल मोटिवेशन मिळतंय किंवा काय, अर्थात ते तुम्ही आता प्रूव्ह करून दाखवताय की तुम्ही कोल्हापूरमध्ये घरी बसून अभ्यास केला आणि हे यश संपादन केलं. ह्या सगळ्या प्रवासामध्ये कधी असं वाटलं की आता बास, कारण 4 वर्ष तुमचे रिझल्ट येण्याला गेले, बास नको हे व्हायचं असं नक्कीच. म्हणजे जेव्हा प्रिलिम्स झाली आमची सप्टेंबरमध्ये 2023 साली, त्यानंतर आमचा रिझल्टच नाही आला आणि आम्ही वाट बघत एका पॉईंट नंतर असं व्हायचं की म्हणजे आता किती दिवस सेम अभ्यास करणार आहे. शेवटी आपण ह्युमन बिंग्स आहे, कपॅसिटी आपली तेवढी नसते की आपण सेमच अभ्यास, आम्हाला 12 जे विषय आहेत तेच पुन्हा आपण किती वेळा वाचणार. तर मला हे सांगायचं की सगळे म्हणतात की तुम्ही सायमल्टेनियस दुसरं काही करू नका किंवा हे, पण मला माझ्या जॉबची म्हणजे मला खूप हेल्प झाली डिस्ट्रॅक्टेड राहायला, कारण मी कोर्टात जात होते रोज, माझे केसेस जे आहेत त्या हँडल करत होते. तर त्यामुळे कुठेतरी एक म्हणजे दोन्ही पण मी करू शकले, अभ्यास पण करू शकले आणि ती जी मेंटल स्ट्रेंथ आपल्याला पाहिजे असती, म्हणजे ह्या एक्झामचं मेन मला वाटतंय गिमिक इज अ मेंटल स्ट्रेंथ. या सगळ्या गोष्टी बोलत राहूच आपण, परंतु जे नवीन विद्यार्थी आहेत, तर तुम्ही प्रिपरेशन केलं, तुम्ही न्यायाधीश झालात, कशा पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन करत होतात आणि कसं शेड्यूल कसं असायचं तुमचं, टाइम टेबल कसं असायचं? 3 टप्पे आहेत एक्झामचे. पहिले तर प्रिलिम्स आहे. प्रिलिम्स आमची एमसीक्यू बेस्ड आहे 100 मार्क्सची. तर प्रिलिम्ससाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत त्याचं अनालिसिस करणं महत्वाचं आहे, की कशा पद्धतीनं क्वेश्चन्स विचारले जातात. तुम्ही बेअर ॲक्टच रेफर करणं प्रिलिम्ससाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामधूनच क्वेश्चन्स फॉर्म होतात, पण ते कसे होतात हे बघण्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर फार इम्पॉर्टंट आहेत. तर माझा तरी प्रिलिम्सच्या बाबतीतला हाच एक स्ट्रॅटेजी होती की एमसीक्यू सॉल्विंग. मी दिवसाला नाही म्हटलं तरी 500 एमसीक्यूज मी सॉल्व्ह करायचे दिवसा. हो, म्हणजे मी मोस्ट फोकस माझा असायचा की एमसीक्यू सॉल्व्ह करायचा आहे. आणि आपलं अभ्यास जितका जास्त वेळ असतो तितकं ब्रेन आपलं टायर्ड होत असतोय, पण आपण ब्रेनला जर ट्रिक केलं, एमसीक्यू सॉल्विंग असेल किंवा दुसरं काहीतरी मधूनच लेक्चर बघणं असेल, तर कुठेतरी आपण तो कंटिन्युअस अभ्यास तेवढं सस्टेन करू शकतो. दुपारच्या वेळेला झोप आलेली असते, त्यावेळेला एमसीक्यू सॉल्व्ह केली की ऑटोमॅटिक तुमचा ब्रेन त्या पद्धतीनं ऍक्टिव्हेट होत असतो. माझी मेन स्ट्रॅटेजी अशी होती की आमचा पेपर असायचा 10 ते 1 च्या दरम्यान वगैरे. तर मी प्रिव्हियस 10 डेज मी काय केलं होतं, तर पूर्वीचे जे 10 वर्षाचे पेपर्स होते ते काढलेले, त्याची प्रिंट काढलेली आणि आपली जी OMR शीट्स असतात त्याचं मी प्रिंट्स काढल्या होत्या आणि मी रोज म्हणजे एक्झामच्या अगोदरचे 10 दिवस मी रोज सेम टायमिंगला एका जागी बसायचे आणि ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे त्याच वेळेस परीक्षेच्या टायमिंगमध्ये. सो दॅट मग मला असं वाटतंय आपला ब्रेन ऑलरेडी प्रिपेअर्ड असतो, मग आपल्याला त्या दिवशी असं वाटत नाही की आपण वेगळं काहीतरी करतोय. आणि एमसीक्यू सॉल्विंगचं मला इतकं हेल्प झाली की माझा पेपर मॅक्स टू मॅक्स अर्ध्या तासात कव्हर होत होता. म्हणजे 2022चा आमचा पेपर फार लेंदी होता, खूप लोकांचा पेपर वाचूनच नाही झाला, रीड करण्यात त्यांना वेळ गेला. तर तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर जर करत असला, म्हणजे प्रॅक्टिसमध्येच तुमचं इतकं प्रिपरेशन झालं पाहिजे की मेन एक्झामच्या वेळेला तुम्हाला त्याचा अडचण नाही आली पाहिजे. बरोबर. आणि मुख्य परीक्षेला सेम आमचे 2 पेपर होते. एक सिव्हिलचा पेपर असतो, एक क्रिमिनलचा पेपर असतो. दोन्ही पेपरमध्ये जजमेंट रायटिंग असतं आणि क्रिमिनलच्या पेपरला एस्से रायटिंग असतं. तर MPSC करत असल्यामुळं मला पेपर वाचायची नक्कीच सवय लागलेली, जी मी अजून पण कंटिन्यू केली आहे. कारण जे व्होकॅब्युलरी आहे किंवा एक मांडणी म्हणतो आपण एखाद्या विषयाची कशी करायची, हे खूप मदत होते. इंडियन एक्सप्रेस असेल, आपला लोकसत्ता असेल, तर ह्याच्यातून कुठेतरी कव्हरअप होत असतात गोष्टी आणि त्याचा इंटरव्ह्यूला पण नक्कीच फायदा होतो. तर मी मेन्ससाठी ही स्ट्रॅटेजी ठेवलेली की रायटिंग, कारण डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळं
रायटिंगवरती भर देणं, हँडरायटिंग क्लीन ठेवणं आणि केस लॉज हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टांचे जे नवीन काही केस लॉ येत असतील, लाईव्ह लॉ आहे, बार अँड बेंच आहे, हे फार इझी ॲक्सेस आता झालेलं आहे. म्हणजे इंटरनेट इज अ बून ऑर अ कर्स मध्ये आपण चूज करू शकतो की आज मोबाईलवरती लगेच म्हणजे ऍप ओपन केलं की आपल्याला पटकन केस लॉज कुठल्या आहेत, आज काय डिसिजन घेतलाय किंवा काय ते आपल्याला लगेच कळत असतं. तर त्याच्यावरती फोकस केला. त्याच्यानंतर आन्सर्स जे रायटिंगवरती फोकस आहे आणि जजमेंट जो 20 मार्क्सचे जजमेंट्स असतात सिव्हिल आणि क्रिमिनलला, तर जे आपले JMFC कोर्ट आहेत आता सिटिंग, आता ते पण फार इझी झाले. ई कोर्ट्स नावाचा ऍप आहे आपल्याकडे, आपण कुठल्याही कोर्टाचे जजमेंट्स डाउनलोड करू शकतो. तर मी तेच केलं. जजमेंट्स वेगळ्या वेगळ्या कोर्टांचे जजमेंट्स डाउनलोड करून रोज ते वाचणं, त्यांनी कशा पद्धतीनं एखादं एव्हिडन्स घेतलाय किंवा काय, तर अशा पद्धतीनंच प्रिपेअर केलं. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही एक्झामचा अभ्यास नाही, तुम्ही जगत होतात ते. हा, ते जर्नी इज मोर ब्युटिफुल दॅन द डेस्टिनेशन, तसं आहे. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एकतर तुम्हाला 2-4 वर्ष त्याच्यामध्ये गेले. इंटरव्ह्यू तुमचा शेवटी होता. इंटरव्ह्यूसाठी अशी स्पेशल काय तयारी केली? इंटरव्ह्यूचं मला वाटतं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन ना कधीच लास्ट मोमेंटला होऊ शकत नाही. म्हणजे मेन्सचा रिझल्ट लागलाय आणि आता मी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करते असं होऊच नाही शकत. जेव्हा तुम्ही डिसाईड करता की तुम्हाला ह्या एक्झाममध्ये जायचंय, फ्रॉम डे 1 तुमचं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन झालं पाहिजे. कारण इंटरव्ह्यू ही तुमच्या पर्सनॅलिटीची टेस्ट आहे आणि पर्सनॅलिटी 10-15 दिवसात नाही बदलू शकत. ती डे 1 पासून बदलायला पाहिजे. तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच असेल, तुमचा कॉन्फिडन्स असेल आणि जे इंटरव्ह्यू घेणारे आहेत ते आपण त्यांच्याशी कम्युनिकेशन करताना कुठेतरी पर्सन टू पर्सन कम्युनिकेशन आलं पाहिजे. म्हणजे ते कुठल्या पोस्टवर आहेत किंवा काय करतात ह्याच्यापेक्षा त्यांच्या एक व्यक्ती म्हणून जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा मग इझी होऊन जातं कम्युनिकेशन करणं सुद्धा. मग तो कॉन्फिडन्स पण आपला बिल्ड होतो. पोस्टकडे तुम्ही पाहिलं तर तिथंच तुम्हाला बर्डन येऊन जातं. हा, आणि मग काय बोलणार, कारण आमचा इंटरव्ह्यू ऑनरेबल जस्टिस घेत असतात, हायकोर्टचे आणि MPSCचे पॅनल मेंबर असतात. तर ऑफकोर्स हे दोन्ही पण पोस्ट अशा आहेत की खूपच मोठ्या आहेत. आपण त्यांच्यासमोर अगदीच म्हणजे काहीच आपलं हे नाहीये. तर आपण त्या वेळी बघायला गेलो तर शक्यच नाहीये. अगदी बरोबर, नक्कीच. कारण आणि त्याच्यामुळेच तुम्हाला इंटरव्ह्यू देखील फायदा झाला असेल आणि आज तुम्ही आज न्यायाधीश म्हणून तुमचं सिलेक्शन झालंय. या सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्ही प्रॅक्टिस कधी सुरू केली? मी 2021 पासून वगैरे, म्हणजे 19च्या नंतर जात होते कोर्टात, पण फुल फ्लेज मी 2001 म्हणजे 20-21 ला तुमचं लॉ कम्प्लीट झालं. हो. जनरली ग्रामीण भागामध्ये शिक्षण पूर्ण झालं की एकच काम असतं घरच्यांना, मुलीसाठी स्थळ पाहणं. तुम्ही तर 19 पासून 2025 पर्यंत रिझल्टची वाट पाहत होतात. तुमच्यावर असं प्रेशर नव्हतं की आता लग्न करून का? नाही, ऍक्च्युली माझ्या घरी म्हणजे माझी आईच म्हणजे ती होममेकर आहे. तिने जॉब वगैरे नाही केला. तर माझ्या आईचं नेहमी असं म्हणणं होतं की मुलींनी नेहमी पहिल्यांदा एज्युकेशनकडे लक्ष दिलं पाहिजे, फायनान्शियली स्वतः इंडिपेंडेंट असलं पाहिजे आणि मगच लग्नाचा डिसिजन कडे गेलं पाहिजे. मला वाटतं तिच्यामुळेच आज मी तर आहे, कारण तिने तसा विचार केला. जर इव्हन माझे बाबा पण, म्हणजे जरी स्थळं वगैरे येत असली तरी पण माझे बाबा सांगायचे की नाही, माझी मुलगी पहिला अधिकारी होणार आहे, लग्न त्याच्यानंतरच करणार आहे. तर त्यांच्या दोघांचा सपोर्ट असल्यामुळे कुठेतरी पॉसिबल झालं. अर्थातच बदल होतोय, कारण बऱ्यापैकी आपण पाहतो की शिक्षण झालं किंवा मुलगी लग्नाच्या वयात आली की लग्न उरकून टाकतात आणि त्याच्यात तुमचं कुटुंब तुमच्या पाठीशी होतं. अर्थात जर त्याच वेळेस जर त्यांनी लग्नाचा तुमच्या मागे तगादा लावला असता तर कदाचित आजचे दिवस वेगळे असते. सो तुमच्या यशामागे त्यांचा खूप मोठा वाटा आहे. काही क्लासेस वगैरे केले होते? मी ऍक्च्युली 2022 मध्ये पुण्याला आले क्लासेस करण्यासाठी ऑफलाईन. तर त्याच्यानंतर तर जे आहे ते आहे. तर मी गणेश शिरसाट सरांकडे सदाशिव पेठेमध्ये जॉईन केलेलं होतं. पण मग माझा जॉबच हा आला. मार्चमध्ये माझं जॉईनिंग आलं, जे आता डिफेन्स काउन्सिल आहे ते. त्यामुळे मला मग शिफ्ट करावं लागलं इकडे, म्हणजे कोल्हापूरमध्ये परत.
पण मी ऑनलाईन मग सरांचा क्लास कंटिन्यू केला आणि त्या पद्धतीनं मग गायडन्स आणि कोल्हापूरचे जे आमचे जजेस पण आहेत काही, तर ते पण खूप गायडन्स करायचे. तर त्यांच्या सगळ्यांच्याच ह्याच्यामुळे हेल्प झाली प्रिपरेशनमध्ये. नक्कीच. अर्थातच सगळ्याच गोष्टींचा प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही त्याचा फायदा घेत गेला हो, आणि त्याचं तुम्हाला यशामध्ये रूपांतर करता आलं. हो, खरं तर हा प्रवास एवढा सोपा नव्हता, कारण एकतर 4 वर्ष रिझल्टची वाट पाहणे, हो, त्याच्यात हो, कोविडमध्ये वडिलांचा जॉब गेला, हो, नंतर वडील सोडून गेले, हो. कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर होती, हो. तुम्ही कुटुंबातील मोठ्या. हो, So ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना हे यश संपादन करणं एवढी मोठी गोष्ट, म्हणजे खूप छोटी गोष्ट नाही, ही हो. मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यातून तुम्ही आज त्या यशापर्यंत गेलात. हो. अर्थात तुमचं डेप्युटी कलेक्टर बनणं स्वप्न होतं, हो, तुम्ही न्यायाधीश बनलात. हो, अर्थात अधिकारी बनणं हे तुमचं स्वप्न जरी असलं, एमपीएससीतून तुम्ही न्यायाधीश झालात. हो. तुम्हाला खरं तर भावी वाटचालीमध्ये आमच्या खूप खूप शुभेच्छा राहतील आणि Thank you. तुमच्या हातून चांगलं कार्य घडो, कारण हो. तुम्ही अशा पदावरती आहात की जिथं लोक न्यायासाठी आस घेऊन बसलेले असतात. हो. सो तुमच्या हातून एक सेवाच घडणार आहे भविष्यात. हो. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो आमच्यासोबत मच. गप्पा मारल्या त्याबद्दल थँक्यू.